वाईट बॉल त्याने टाकलाय. मोरिया 11 बारणे हा संघ बॅटिंग करतोय. जगदीश धुळे आणि हितेश ढोळे हे दोन सलामीवीर. मोरिया 11 बारण्याच्या सपोर्टर मध्ये देखील रवींद्र मुणे आणि त्याचबरोबर भरत मुणे साहेब समोर मारलाय. या दरम्यान आपण पाहतोय कव्हर मधून चेंडू काढलाय. दुसऱ्या धाब्यासाठी एफर्ट्स आहेत. 2 धावा कंप्लीट. 2 धावा 3 आल्या टोटल पहिल्या बॉल वरती. षटकार आलाय मनोहरजी ढोले यांच्याकडून. 2 लगातार आले तर 500. पहिला सिक्सर आलाय जगदीश धुळेच्या बॅट मधून. मनोहरजी ढोळे साहेबांचा 500 रुपयाचा कॅश प्राइज. दुसरा लगातार आला तर खतरनाक मॅच रंगणार यात शंका नाही. मोरिया 11 बारणे बघा बक्षीस एकदाच अनाऊन्स केलं जाईल ही मी हंबल रिक्वेस्ट करतो आता, कारण मॅच महत्वाची आहे. कारण मॅचेस मध्ये टाइम मॅनेज करणं हे आता खेळाडू आणि आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नंदू लोंगले साहेब आपलं स्वागत आहे. 9 धावा आहेत. 2 बॉल आणि 9 धावा. मागे मारलाय. काय कलात्मक फटका आहे. जगदीश धुळे चौकारांचा बादशाह मोरिया 11 बारनेचा आज झलकतोय मैदानाच्या आतमध्ये. ठोकतोय चौकार. तेरा धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर. जगदीश धुळेचा फटका अभेद आणि विकेट किपरने कॅच पकडली. फलंदाज आउट. मोरिया 11 बारनेलची पहिली विकेट. जेडी आउट. थँक्यू डीजे. सावळे हेदवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा शंभू 3535 आणि रायबा बैलाचे मालक सुप्रसिद्ध बैलगाडा मालक आणि माजी सरपंच जयदासजी बोडके यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. बोडके साहेब आपण व्यासपीठावरती येऊन आसन नसवा. समोर मारलाय हनुमान धुमालच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. मिड ऑफ मधून चेंडू चाललाय. इथून खराब फिल्डिंग झाली. मागे कव्हर आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. मोरिया 11 बारण्याचा स्कोर 2 धावांनी पुढे जाईल. जेडी आउट झाल्यानंतर 2 धावांची ॲडिशन हनुमान धुमालने केली आणि धावा आहेत मात्र 15. पहिल्या ओव्हरचे 5 चेंडू संपले. धावा आहेत त्या 15. गणेश कुंडे पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा महाग ठरतोय. 15 रन्स त्याने 5 चेंडूमध्ये दिलेलं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. बरोबर 20 मिनिटात तुम्हाला फर्स्ट इनिंग कंप्लीट करायची. अपील हलकीशी होती. मागे खेळाडू बॉल अडवला. फेक करतोय. 1 रन तर पूर्ण केलेले आणि पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. फर्स्ट ओव्हर मोरिया 11 बारण्याचा स्कोर आहे 1 विकेटच्या मोबदल्यात धावा 16. जयदासजी बोडके साहेबांना विनंती करतो की आपण या मंचावरती येऊन आसन नसावा. सेकंड राऊंडला सुरुवात झालेले. मनोहरजी ढोळे यांचा कॅश प्राइज आहे. 2 लगातार सिक्सर मारले तर 500 रुपये. येणारा सामना हा यानंतर रंगणार आहे तो जय डाबाया चोरावले आणि सोमजाई 11 सावळे. दोन्ही संघ आपण कुठेही जाऊ नका. 2 संघ इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी येतील. 1 ओव्हर आणि 16 धावा. आमदार चषकाची ही दुसरी रात्र. आज प्रचंड गर्दी आणि प्रचंड बक्षिसाची खैरात. खरं तर अंपायरसाठी बक्षीस आलं, कॉमेंटेटरसाठी बक्षीस आलं, खेळाडूंसाठी बक्षीस आलं. पण आमचा स्कोरर मित्र मात्र वाट पाहतो की ते बक्षीस पहिलं बक्षीस स्कोररसाठी कधी येईल. स्वप्नील धुले आणि त्याचबरोबर हर्षल मोडक. गणेश मोडक दादा यांच्याकडून मात्र आमच्या स्कोरर मित्रांसाठी प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. ही गणेश दादा मोडक यांची खरं तर दिलदार व्यक्तिमत्वाची झलक आमच्या स्कोरर मित्रांना देखील त्यांच्या कामाची पोचपावती आता मिळालेली आहे. जाऊया मॅचकडे. 1 ओव्हर धावा झाल्यात तर 16.
चला गणेश कोंडे नंतर षटक क्रमांक 2 मध्ये आलाय प्रतीक कदम. प्रतीक कदम आहे ज्याचे कदम खरं तर समोरच्या टीमच्या फलंदाजांच्या दिशेने. पहिला बॉल हनुमान धुमाळचा स्ट्रोक उंचावेत, नो मॅन लँड मध्ये पडलाय. वॅकंट एरिया, कुणी खेळाडू नव्हता तिथे आणि बॅटरला चान्स मिळाली. 2 धावा पूर्ण झाल्या. प्रतीक कदम कडे चेंडू आहे, थांबवलंय फलंदाजांना. हनुमान धुमाळच्या बॅट मधून आज स्ट्रोक होता, जिथे सिंगल हवी होती तिथे 2 धावा मिळाल्या. स्कोर पोहोचलाय 2 ने वाढला 18. प्रतीक कदम आलेत. सुधीर धुमाळ खरं तर आज कोचच्या भूमिकेत आहेत. रवींद्र मुने, नंदू लोंगले, भरत मुने, हरिश्चंद्र पेमारे, कित्येक सपोर्टर आलेले आहेत बारणे टीमच्या बाजूने. मनोहरजी ढोळे साहेबांचं 2 लाखाचा षटकार, 500चं कॅश प्राइज आहे. बघायचं कोणता बॅटर ते कमवेल. प्रतीक कदम फुल टॉस टाकलाय, विकेट किपरच्या हातातून निसटलाय. बॉल इथून फील्ड होईल तोपर्यंत सिंगल कॅरी होईल. टीमची टोटल 19. मोरिया 11 बारणे हा संघ मागच्या 1 महिन्यामध्ये पहिल्यांदा लगातार 3 टुर्नामेंट जिंकला. आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान भुतिवली खरं तर कित्येक वेळा क्वालिफाय मॅच मध्ये नाईट टुर्नामेंट मध्ये ट्रॉफीने त्यांना हुलकावणी दिलेले. पण आमदार चषक ही स्पर्धा जिंकायची जिद्द ठेवलेली आहे प्रवीण भाई पवार यांच्या जय हनुमान भुतिवलीने. आणि आता प्रतीक कदम बॉलिंग ट्रॅकवर. वाह, फटका उंच गेलाय, डाऊन दी बॉल, फिल्डर आलाय, कॅच पकडली गेली आणि फलंदाज आउट. हितेश ढोले बाद. फलंदाज आउट झालाय. भास्कर मैदानावरती नव्हता आणि मोरिया 11 बारण्याचा स्कोर 2 गाड्यांच्या मोबदल्यात 19. या स्पर्धेचे 3ही आयोजक ज्यांची प्रचंड चर्चा फार मोठ्या प्रमाणात आहे ते मात्र पाथरा जिल्हा परिषद वॉर्ड शिवसेनेचे आदरणीय भानुदासजी धुळे, विद्यमान सदस्य तथा दुर्वा 11 सावळे संघाचे पॅकर गणेशदादा मोडक यांच्या वतीने स्कोरर मित्रासाठी प्रत्येकी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. स्वप्नील आणि त्याचबरोबर हर्षल मोडकसाठी 500. थँक्यू सो मच गणेश दादा. वेगवान बॉल टाकलाय, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर होता. प्रतीक कदमचा बॉल, विकेट किपरची फिल्डिंग चांगली झाली आणि ओव्हरमध्ये रन्स आल्यात. या फक्त तुम्ही बघू शकाल 4 चेंडू आणि धावा दिल्यात त्या 3. प्रतीक कदमचे कदम पडले आणि समोरच्या टीमला थोडं का होईना आटोक्यात आणलं. धावसंख्या 19. प्रणीत कदम आहे बॉलिंग ट्रॅकवर. कव्हर मधून काढलाय चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू पोहोचलाय, बॉल कव्हर केला, फेक करतोय समोर, स्ट्रायकर एंडला फेक झाली. 2 धावा मिळाल्या. टीमची टोटल 2 ने वाढेल 21. धावा झाल्यात. मोरिया 11 बारण्याच्या 5 चेंडू कंप्लीट केलेत प्रणीत कदमने. शॉर्ट बॉल होता, खेळाडू आला होता, इंटरेस्टेड होता धावेसाठी. हनुमान. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाला. धावा आल्या 2 ओव्हरमध्ये 21. जय डाबाया चोरावळे आणि सोमजाई 11 सावळे यानंतर इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यायचं, ही गोष्ट लक्षात असू द्या. आज रेकॉर्ड ब्रेक कमाई केली ती माता अमर धुलेने. बक्षिसांचा वर्षाव आणि खूप पारितोषिक या खेळाडूने कमावलं. सगळे सपोर्टर आता थोडे शांत झालेत कारण सोमजाई 11 सावळे यानंतर जय डाबाया चोरावळेच्या विरोधात पुढील मॅच खेळणार. आज खरं तर मॅच लवकर जे जगदीश आपण ज्या मैदानात 11:30 वाजलेत आणि सेकंड राऊंडची मॅच सुरू झाली. म्हणजे आज सामने 1:30च्या आसपास संपतील. म्हणजे माझी 2:45ची ट्रेन आज मिस होणार नाही याचा मला आनंद आहे. या स्पर्धेचे आयोजक गणेशदादा मोडक खरं तर विद्यमान सदस्य आणि धडाडीचे नेतृत्व. या स्पर्धेमध्ये मी मागील 4 ते 5 वर्षापासून सावळे गावामध्ये येतो. गणेशदादांची डेची स्पर्धा असू द्या, नाईटची स्पर्धा असू द्या, प्रेक्षकांची गर्दी आणि त्यांच्या मित्र परिवाराची, सर्व कार्यकर्त्यांची, नेते मंडळींची उपस्थिती ही आवर्जून सावळेच्या स्पर्धेमध्ये असते. आणि कित्येक असंख्य पाहुणे या 2 रात्रीमध्ये येऊन गेले आणि अजून 3 रात्रीमध्ये पाहुण्यांची मांदियाळी यायची बाकी आहे. आणि त्याचबरोबर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे ते दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांचं देखील आगमन सावळे क्रीडा नगरीमध्ये होईल. आमदार ट्रॉफी 2026 मध्ये. 2 ओव्हर मोरिया 11 बारनेचा स्कोर आहे तो मात्र 21. नरेश आलाय.
पहिला बॉल हनुमान धुमालचा शॉट, खेळाडू नाहीये, बॉल इथून कव्हर करण्यासाठी आलाय स्वीपर वरून. दुसऱ्या धाब्याचा एफर्ट्स, स्वतःला झोकून दिले हनुमानने, बॅट ग्राउंड केली. अक्षरशः आपल्या संघासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो हनुमान धुमाल. किती वर्ष झाली मोरिया 11 बारणे, आधी सुधीर धुमाल होते आणि त्यानंतर नाव येते जगदीश धुळे आणि हनुमान धुमाल. हनुमानने एक सिक्सर मारला तरी गणेश मोडक दादा विद्यमान सदस्य आयोजक यांच्याकडून 1000. हनुमानचा एक षटकार 1000 रुपयाचा ठरेल. टीमची टोटल आहे आता धाव फलकावरती 23. गणेश दादा मोडक दिलदार व्यक्ती, म्हणजे मी कित्येक स्पर्धामध्ये पाहिलं, म्हणजे गणेश दादा जेव्हा बॅटिंग करायचे ना, गणेश दादाला 700 रुपयाचा भिलालेला कॅश प्राइजही त्यांनी मला दिला होता. इतके दिलदार आहेत. आणि वा, समोर मारलाय हनुमान धुमालने, पकडली एक कॅच, फटका फसला आणि झटका मोठा आहे. एचडी आउट. टोटल ती 23. हनुमान धुमालचा फटका फसला आणि काय कॅच पकडली आमिरने, बुतिवलीचा आमिर ज्याने कॅच पकडली लॉंगॉन मध्ये. वैभव मुने हा बॅटर आलेला. फुलटॉस आहे, फुलटॉस आहे, उडवला चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, टप्पा पडलाय, बॉल बाउंड्री पार, कडक चौकार. की नाही याचं चेकिंग होत आहे. दोनही 12th मॅन आहेत, टेक्निकल ऑपरेटर आणि त्याचबरोबर आमचे तिसरे अंपायर. सोमजा 11 सावले आणि जय डाबाया चोरावले आपल्याला येत्या 5 मिनिटात टॉस साठी यायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि डिसिजन पेंडिंग आहे, नो बॉल आहे की नाही चेकिंग सुरू आहे. आमच्या तिसऱ्या पंच वारंवार चेक करता. एक निर्णय संघाची परिस्थिती बदलू शकतो आणि तो योग्य निर्णय आमच्या तिसऱ्या पंचांचा, ज्याची दोनही संघांना प्रतीक्षा आहे. आणि डिसिजन आमच्या तिसऱ्या पंचांचा येतोय. परत एकदा चेक करतात. चुकून निर्णय या ठिकाणी योग्यच यावा अशी धारणा, आणि इथून हा डिसिजन तिसऱ्या पंचांचा येतोय. फेअर डिलिव्हरी आहे आणि हा चौकार आहे. खरं तर 4 धावा आल्या बॅटिंग करणाऱ्या वैभव मुने, भरत मुने खरं तर मॅच पाहण्यासाठी आलेले आहेत. आणि वैभव मुनेच्या बॅटमधून आज चौकार खूप काही देऊन जाईल मोरिया 11 बारनेला. मोरिया 11 बारनेचा स्कोर 4 ने वाढला. परत वैभवचा स्ट्रोक मिड विकेट कडे, बॉल फील्ड झालाय. 1 रन 28. 2 ओव्हर 4 बॉल कंप्लीट झाले. मोरिया 11 बारनेचा स्कोर येतो 28. मोरिया 11 बारने आज ताकदीनिशी उतरलाय. हनुमान बुतिवली या संघाशी मात्र कडवी झुंज देतोय. सेकंड राऊंडची मॅच आहे आणि सेकंड राऊंडच्या मॅच मध्ये असंच तुम्हाला उलटफेर बघायला मिळतील. कधी बुतिवली पुढे जाईल तर कधी बारने पुढे जाईल. क्लीन बॉल नरेश कदमचा, हा गोल्डन बॉल यष्टा उद्ध्वस्त, फलंदाज बाद, भास्कर आउट. मी वारंवार या सूचना करणार नाही, पण खेळाडू कक्षाला विनंती आहे की प्लेयर आपण जे खेळाडू कक्ष सोडून खाली राहिलात ना, जगदीश सूचना आयोजकांच्या वतीने की आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. बारणे संघाला सपोर्ट करण्यासाठी आदरणीय भास्कर मुने दादा यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. चला खेळाडू कक्ष जगदीश, जे प्लेयर खाली आहेत ना इथेच कोणी खाली राहू नका, अदरवाईज पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. बारणे संघाचे दिगंबर, मी पुन्हा एकदा सांगतोय खेळाडूंनी खेळाडू कक्षामध्ये बसा, अदरवाईज तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. या आयोजकांच्या वतीने आलेली सूचना आहे. धावसंख्या 28.
ऑन साईडला आलाय, अलॉंग दी कार्पेट चेंडू चाललाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा पूर्ण देखील केल्यात वैभव आणि अरुणने. षटक क्रमांक 3 संपला. 10च्या सरासरीने धावा झाल्यात तर 30. कारण बघा आयोजकांनी जी नियमावली ठेवलेली आहे ना, आपण त्यानुसार गेला तर आम्हालाही तुम्हाला वारंवार त्या सूचना करायला लागणार नाही. कारण केतन धुळेकर आम्हाला सातत्याने सांगतात की जे नियम आपण सगळ्यांसाठी ठेवलेत आणि ज्या प्रत्येकाला ते क्रिकेटचे नियम माहीत आहेत, त्यामुळे आपण वारंवार सूचना देणं म्हणजे जणू काही आपणच त्यांना या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती सूचना फलक लावतोय की काय असं वाटतं. 3 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 30. सोमजाई 11 सावळे आणि जय डाबा या चोरावले. कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. 3 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या पहिल्या बॅटिंगमध्ये मोरिया 11 बारनेच्या 30. आत्ताच्या मॅचेस अशाच होतील. सेकंड राऊंड जेव्हा सुरू झालेलं आहे, इथून मात्र प्रत्येक मॅच ही नॉकआउटच आहे स्पर्धेमधील. पण आता हा सामना म्हणजे क्वालिफायचं तिकीट आहे. 3 ओव्हर 30 धावा, 10ची सरासरी. चांगला बॉलिंग अटॅक जय हनुमान भुतिलीने दाखवलेला आहे. आणि इथून बघा 11:39 झालेले आहेत. मिलिंद बोडके यांचं आगमन झालं. बारणे गावचे पोलीस पाटील सन्माननीय धनाजी मुंडे साहेबांचं देखील आगमन झालंय. पोलीस पाटील साहेब आपण मंचावरती या. बॉलर तयार. लास्ट ओव्हर आहे. आमिर आलाय आणि पहिल्या बॉल वरती मिस केलाय बॉल वैभवने. 30 धावा झाल्यात. वैभवच्या साथीला अरुण आहे, पण ही ओव्हर शेवटची आहे. इथे मात्र थांबून चालणार नाही. प्रवीण पवार जे फिल्डर आहेत त्यांनी कॅच पकडली तर गणेश मोडक दादांकडून 1000 आहेत. अमीर आहे. लास्ट ओव्हर आहे. स्लॉकचं षटक. अमीरचा चेंडू जोरदार अपील. विकेट किपरची जोश भरपूर होत आहे अपील मध्ये. बॅटर सेफ आहे. दबाव टाकतात फलंदाजाला थांबवण्यासाठी. अमीरचा चेंडू. दुसऱ्या बाजूने फिल्डिंग देखील आक्रमक झाली. 2 चेंडू निर्धाव. धावा 30. किती टार्गेट सेट करेल मोरिया 11 बारने. वैभवच्या मनगटामध्ये ती ताकद आहे, फक्त ते स्ट्रोक आता आले पाहिजेत. परफेक्ट समोरच्या दिशेने लॉंग ऑफला लांब लचक खणखणीत असा सिक्सर. बॉल अजूनही अद्याप बाकी आहेत. केटीसी लाईव्ह इव्हेंट अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतली आहे आणि या स्पर्धेला कव्हर अप करत असताना खरं तर 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपण गुड क्वालिटी आणि क्लिअरिटीने पाहतोय. समोर वैभवने मात्र परत एकदा आलोंदी कार्पेट चेंडू लॉंगांच्या दिशेने चाललाय. बॉल निसटलाय. दुसऱ्या रनची संधी दिलेली आणि वैभव इथून स्ट्रायकर रेंजला पोहोचलाय. 2 धावा. धावसंख्येमध्ये ऍड होईल 38 धावा. 2 बॉल अजून बाकी आहेत. आदरणीय सुनीलजी बागडे साहेब चर्चा करतायत भानुदाजी धुळे आणि गणेशजी मोडक साहेबांच्या समवेत की ही स्पर्धा आजची रात्र कोणत्या संघाच्या नावावरती जाईल. कारण आज देखील जे संघ ट्रॉफीसाठी संघर्ष करतायत नाईट टुर्नामेंटमध्ये या वर्षीच्या सीझनमध्ये, तेच संघ आता पुढील राऊंडमध्ये राहिलेत. म्हणजे एक नवा विजेता आजच्या रात्रीमध्ये देखील मिळेल. बॉलर तयार. अमीर मारायचं होतं. डबल माइंडेड शॉट होता आणि इथून मात्र 1 रन पूर्ण केली. 39 झाल्यात. स्ट्राईक घ्यायची आहे दुसऱ्या रनसाठी. बॉल इथून स्टंप वरती लागलाय. फलंदाज आउट. 39 बॅटर रन आउट. रवी कोंडिलकर आणि रवी कोंडिलकर यांचा इंटरनेट इतका सुपर फास्ट आहे ना, त्यांचंही कौतुक, त्यांचंही आगमन. सहर्ष स्वागत रवी. समोर मारल्या वैभवने. लास्ट बॉल आहे आणि वाह कॅच पकडली. कॅच ऑफ द मॅच. 39 वरती डाव संपलाय. 40चा टार्गेट सेट झालंय.
जय हनुमान बुतिवलीसाठी 4 ओव्हर टार्गेट असेल ते मात्र 40 या धावसंख्येचं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन येतात. जय डाबाया चोरावले आणि सोमजा 11 सावळे. 40चं टार्गेट इथून सेट झालेलं आणि मी विनंती करेल पुढील मॅचचा टॉस आता टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. मी विनंती करेल आदरणीय सावळे गावचे जावई आणि हुमगावचे माजी सरपंच सुनीलजी बागडे यांना की साहेब आपण पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते करावा. मेन मॅच आहे सोमजा 11 सावळे आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो मात्र संघ जय डाबाया चोरावले. दमदार परफॉर्मन्सने ब्रदर्स 11 धोत्रेला पराभूत केलं चोरावलेने. जय डाबाया चोरावले आणि त्यांच्या विरोधात मात्र सोमजा 11 सावळे प्रेक्षकांची सावळेकरांची फेवरेट टीम आहे आता या स्पर्धेमध्ये. आजच्या रात्री तो कैलास आलेला आहे. सुनीलजी बागडे साहेब टॉस करतील. सुनीलजी बागडे साहेब दोन्ही टीमचे फॅन आहेत. चोरावलेले तितकाच सपोर्ट आहे त्यांचा आणि सावलेला सुद्धा तेवढाच सपोर्ट आहे. टॉस इथे केला जातोय. जिंकलाय टॉस जय डाबाया चोरावलेने. पंकज डिसिजन कळवा. पंकज डिसिजन आपण घ्या. 4 ओव्हर मॅच असणार आहे पंकज हे लक्षात घ्या. बॅटिंग करण्याचा की बॉलिंग करण्याचा निर्णय चोरावले संघ. पंकज बॅटिंग करण्याचा निर्णय जय डाबाया चोरावलेने घेतलेला आणि सुनीलजी बागडे साहेबांना आता प्रश्न आहे की चोरावलेला सपोर्ट करावा की सावलेला. पण 50-50 आहे कारण सावळे म्हणजे आता त्यांनी खरं बोलून दाखवलं. क्लिअर केलं की चोरावले संघ माझा आहे. एका वाक्यातच आता फुल सपोर्ट. पण सावळे गावाचे जावई आहेत. जावं सासऱ्यांचं लक्ष तेवढंच आहे तुमच्याकडे. बागडे साहेब काय सांगाल. गणेश दादा मोडक भानुदाजी धुळे साहेबांची ही स्पर्धा आहे. कॉम्बॉक्स मध्ये योगेशजी ढोळे सर जॉईन होतील. साहेब काय सांगाल कसं वाटतं जेव्हा सावळे म्हणजे सासूरवाडी हा वेगळा विषय पण जेव्हा तुम्ही सावळे गावामध्ये कॅमेरा थोडं टर्न करा सुनीलजी बागडे साहेबांना स्क्रीनवरती दाखवा. बागडे साहेब काय सांगाल कसं वाटतं या स्पर्धेचं नियोजन. मी क्रिकेट हा खेळ बघतच नाही. फक्त सावल्यामध्ये जर सामने असले तरच इथं हजर असतो. गणेश मोडकचे दुर्वा 11चे दरवेळीच मला आमंत्रण असतं त्यावेळेस मी इथं हजर असतो. दुसरा कुठेच जात नाही क्रिकेट बघायला. सुनीलजी बागडे साहेबांनी सांगितलं की माझं क्रिकेटवर प्रेम आहे. मी सहसा मॅचेस बघत नाही. म्हणजे जेव्हा सावळ्यामध्ये स्पर्धा असते ना तेव्हा मी आवर्जून. बागडे साहेब खरं तर आपला आम्ही मनापासून आभार मानतो की जावई सहसा सासवडीला जास्त येत नाहीत. पण जेव्हा मॅचेस असतात तेव्हा आपली भेट होते आणि मित्रप्रेम आहे ती गोष्ट वेगळी. चला कॅमेरामॅन थँक्यू सो मच. यस सुनीलजी बागडे साहेब कसं वाटतं की जेव्हा हे सगळे मित्र तुमच्या बरोबर कोणते असे मित्र आहेत जे तुम्हाला आवर्जून प्रत्येक स्पर्धेला निमंत्रण देत असतात. गणेश मोडक झालं, बांधास धुले झालं, विलास मोडक झालं हे माझे मित्र आहे. तसंच चोराले गावचे नितीन धुले. वाकच जर पंचायतमध्ये 21 मी गेलेलो मॅच बघायला. नितीन धुलेंनी मला आमंत्रण केलं त्यावेळेस. तो एक माझा मित्र आहे. म्हणजे तुमचे 2 खरे स्ट्रॉंग झोन आहेत. एक सावळे आणि एक चोरावले. चला शुभेच्छा असूया पुढील मॅचला आणि जाऊया 40 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. थँक्यू अजय सर. 24 बॉल आणि 40 धावसंख्येची आवश्यकता आहे आता खऱ्या अर्थानं जय हनुमान बुतिवली टीमला. जे अगदी प्रतिषटक 10ची सरासरी राखायची आहे जय हनुमान बुतिवली टीमला. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॅटिंग करण्यासाठी. नरेश कदम आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय ऋषिकेश जाधव. चोवीस बॉल 40चं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे जय हनुमान बुतिवली टीम. सलामीचे दोनही फलंदाज ऋषिकेश जाधव त्याच्या साथीनं नरेश कदम हे 2 खऱ्या अर्थानं सलामीचे फलंदाज. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय मागच्या मॅचचा हिरो नरेश. हो पहिला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय बाहेर निघालाय. जास्त स्विंग पाहायला मिळाला या बॉलवरती आणि अगदी पहिलाच बॉल इथून जर पाहायला गेलं तर हितेश ढोलेनं मात्र तो वाईट बॉल टाकलाय. 40 धावसंख्येचं लक्ष खऱ्या अर्थानं त्यांना बचाव करायचा आहे आणि मात्र पहिलाच बॉल इथून वाईट बॉल आला. सेकंड राऊंडची पहिली मॅच. काय जबरदस्त स्पर्धा. टाईमच्या बाबतीत देखील आपण पाहता अगदी कडक नियमावली पाहायला मिळाली. बरोबर दिलेल्या वेळेमध्येच मात्र या मॅचेस त्या ठिकाणी कव्हर होताना पाहायला मिळतात. सेकंड राऊंडला सुरुवात झाली आणि बरोबर जर पाहिलं तर आता जवळपास 11:15 वाजायला आलेत आणि मात्र इथून सेकंड इनिंगला देखील सुरुवात झाली आहे. हो यावेळी ड्राईव्ह केला
बरोबर अगदी मिडॉनच्या बाजूने निघाला लॉंग मध्ये बॉल, तोपर्यंत धाव मिळेल एक सिंगलनं मात्र धाव फलक जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहता 2 वरती. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 2 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 24 बॉलमध्ये 40 धावसंख्येची आवश्यकता जय हनुमान बुतिवली टीमला. पहिल्या सत्रामध्ये अगदी जर पाहिलं गेलं तर 39 धावा बनवला, त्या मात्र मोरिया 11 बारणे टीमनं एक चांगली फाईट, चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आमदार चषक 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुर्बा 11 सावले टीमनं खऱ्या अर्थानं आयोजित केलेली ही स्पर्धा आपण पाहताय. फार चांगली स्पर्धा, फार चांगलं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ओ यावेळी ऑन साईडला फटका खेळला, ताकदीचा वापर, बॉल हवाई सफर झाला होता परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात झाले, परंतु कॅच ड्रॉप झाली. प्रयत्न चांगले होते, डीप मध्ये अगदी आपण पाहता वेगानं धावत होते, मोठा चेस होता फिल्डरसाठी. 2 फिल्डर आले होते, परंतु एकाही फिल्डरला तो बॉल मात्र मिळाला नाहीये. कॅच ड्रॉप झाली, धावा मिळाल्या 2 धाव फलक जाऊन पोहोचले 4. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 4 धावा धाव फलकावरती आलात. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, कदाचित इथे पहिली विकेट मिळाली असती का, परंतु कॅच ड्रॉप झाली. ओ फुल टॉस बॉल, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेट आली आहे. फलंदाज ऋषिकेश जाधव बाद. तिथून मात्र एस्ट्रा पूर्णपणे अगदी आपण पाहता डिस्ट्रॉयलच केल्यात. विकेट आली आहे पहिली. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जय हनुमान बुतिवली टीमची ऋषिकेश जाधवला इथून मात्र परतावा लागतो. अगोदरच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी हितेश ढोलेनं तो चान्स बनवला होता, परंतु फिल्डरनं त्या ठिकाणी अगदी आपण पाहता कॅच ड्रॉप केली आणि त्याच्यानंतर अगदी सेकंड बॉलवरती लगेच त्याची विकेट मात्र त्याने मिळवली आहे. 4 वरती विकेट आली आहे. एक पाठलाग चालू आहे तो 40 या धावसंख्येचा. ओ इथे देखील आपण पाहताय एस रन टेकन. हो काय झेल पकडला एस्टनच्या मागे. हनुमान त्या ठिकाणी आपण पाहताय सेकंड अटेम्प्टला झेल कॅरी झाला. बॅक टू बॅक दुसरा आदरा मिळतोय. तो बॅटिंग करत असताना जय हनुमान बुतिवली टीमला फलंदाज बाद. प्रतीक कदम देखील बाद झाल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय आमिर पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला आहे. 40 धावसंख्येचं आव्हान जरी कमी वाटत असेल तरी देखील या आव्हानाचा पाठलाग करत असताना जी दमछाक आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आहे जय हनुमान बुतिवली टीमची, कारण की आतापर्यंत आपण पाहताय 5 बॉल झालेत. 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा आल्यात, विकेट देखील 2 आल्यात. कमी धावसंख्येचा बचाव करत असताना खऱ्या अर्थानं सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे डॉट बॉल आणि विकेट्स. ते मात्र डॉट बॉल देखील पाहायला मिळाले आणि विकेट्स देखील आल्यात. त्या मात्र जय हनुमान बुतिवली टीमचा काय बॉलिंग करतोय हितेश ढोले. हो आणखीन एक जबरदस्त बॉल इथे बॅटर बीट, एसटी रक्षक बीट, बॉल सरळ चालला लॉंग स्टॉपला. धावा मिळतील बाईच्या स्वरूपामध्ये 4. बादच्या साह्यानं आलेला चौकार. पोचले ती 8-18 बॉलमध्ये अजूनही बनवायच्या आहेत. त्या मात्र 32 धावा बनवायच्या आहेत अजूनही 18 बॉलमध्ये. आणि आता जय हनुमान बुतिवली टीमसाठी कॅश प्राईज आलं आहे. रमेश बांडिलकर
जे खऱ्या अर्थानं एक समालोचक देखील आहेत त्यांच्याकडून अगदी आपण पाहता षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. खऱ्या अर्थानं समालोचक म्हटल्यानंतर बरेचशा वेळी आपल्याला असे कॅश प्राईज पाहायला मिळत नाही, परंतु रमेश बांडिलकर यांच्याकडून अगदी आपण पाहता हे कॅश प्राईज आपल्याला येताना पाहायला मिळतं आहे. जय हनुमान बुतुली टीमसाठी षटकार हॅट्रिक जर का आली तर 500चं कॅश प्राईज. 18 बॉल आणि आता 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. 8 धावा धावफलक्यावरती आहेत. विकेट्स आला 2. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार, त्या चौकारानं संपूर्ण जे काही दडपण जे काही दबाव होता तो खऱ्या अर्थानं पूर्णपणे कमी केला जय हनुमान बुतुली टीमचा. चला वेळ घेऊ नका. 18 बॉल 32 धावसंख्येची आवश्यकता. हो चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. भूषणचा देखील सेकंड ओव्हरमध्ये आलाय. पहिलाच बॉल अगदी आपण जर पाहायला गेला तर इथून डॉट बॉलच पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतीये मोरिया 11 बार्नेट टीम 40 धावसंख्येचा बचाव करत असताना जी जबाबदारी खऱ्या अर्थाने हितेशवरती होती त्यानं ती भरपूर चांगली निभावली आहे. व पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह केला, गॅपमध्ये ढकललाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी जेडी. चांगली फिल्डिंग. हो पंचांनी या ठिकाणी अगदी आपण पाहता नो बॉल दिलाय. नो प्लस हाफ मिळेल 1 आणि इथे ओव्हर स्टेपिंग झालाय. नो बॉलच झालाय. आता खऱ्या अर्थानं गोलंदाजाकडनं चुकी झाली आहे. वेगवान चेंडू टाकायचं होतं आणि त्याच वेगवान चेंडू टाकायच्या नादामध्ये अगदी पाय पुढेच टाकून बसलाय. ओव्हर स्टेपिंग झाली. नो बॉल आला. एक्स्ट्राची धाव येईल. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहता धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 10. आता येणारे 17 बॉल आणि 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. 17 बॉल 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. फ्रीडचा बॉल समोर आपण पाहता अमीर पवार ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. चला काही करा, जास्त वेळ नका घेऊ. फ्रीडचा बॉल भूषण. हो फ्रीडचा बॉल अगदी आपण पाहता बीट करून गेला. अमीर पवारला पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अरे तेच सांगत असताना अगदी आपण पाहता नरेशांना पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती. खऱ्या अर्थाने ते फ्री माइंड खेळायचं होतं. तो मोठा फटका आलाच नाही आहे. डॉट बॉलच पाहायला मिळतो. हे घडलंय खऱ्या अर्थानं आपण पाहता जय हनुमान बुतुली टीमच्या बाबतीमध्ये 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. हो यावेळी फटका चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट केला. गॅप शोधली. बॉल सीमा पार. धावा 4. चौकार. बरोबर थोडेसे सफल झाले. अगदी लेग स्टंपवरती आला होता. त्याला मात्र योग्य दिशा दिली आहे आणि तिथून चौकार मिळाला. 14 धावफलक्यावरती आल्यात. ओ यावेळी खोलात होता. समोर सेन्सिबल पद्धतीनं ड्राईव्ह करत असताना शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. धाव मिळेल इथून सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र आता 15 वरती. या षटकातील जर पाहिलं ना तर 4 बॉलचा खेळ आता पर्यंत समाप्त झाला आणि धावफलक्यावरती आलात त्या म्हणजेच 15 धावा धावफलक्यावरती आलात. अजूनही जर पाहिलं गेलं तर 14 बॉलमध्ये त्या 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. आदरणीय मधुकर बुवा कडव या ठिकाणी उपस्थित झाले चोरावलेचे. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा ऑन साईडला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. तोपर्यंत धाव इथून देखील आपण पाहताय फक्त सिंगलच मिळतीये. सिंगलना अगदी धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 16 वरती. विकेट्स आला 2. षटकातील अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच. 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 16 धावा धावफलक्यावरती आला. 13 मध्ये बनवायच्या आहेत त्या मात्र 24 धावा. 13 बॉल अजूनही 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. एक पाऊल खऱ्या अर्थानं जय हनुमान बुतुली टीम आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करते आहे. त्याच वेळी मात्र गोलंदाज थोडेसे हवे होताना पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. भूषणची देखील आपण पाहता भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. हो चांगला बॉल टाकलाय. शेवटचा बॉल देखील आपण पाहताय तो निर्धावच आलाय. इथून देखील आपण पाहायला गेलं तर मात्र आता येणारे 12 बॉल आणि 24 धावसंख्येची आवश्यकता आहे.
जय हनुमान भुतुली टीमनं आतापर्यंत 12 बॉलमध्ये धावा बनवल्यात, त्या मात्र 16 आणि आता 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 24. नरेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये, त्याच्यावरती खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमची जबाबदारी आहे. त्याला आता जबाबदारीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करायचा आहे. त्याच्याकडे खऱ्या अर्थानं टीम त्या उद्देशानं पाहते देखील, परंतु आता तो कशा पद्धतीनं इथून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करेल याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. 12 बॉलमध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन गेलेत, जे पाण्याच्या साह्यानं काही स्ट्रॅटर्जी देखील मैदानाच्या आतमध्ये आखली जाते. बारा बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजूनही जर पाहिलं गेलं तर जय हनुमान भुतुली टीमच्या स्क्वॉडमध्ये गणेश कोंडेचं अजून येणं बाकी आहे. 12 बॉल 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज जय दुले, जय मुने गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय. तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला तुम्ही पाहताय भरपूर चांगली गोलंदाजी केली होती जय मुनेनं पहिल्या मॅचमध्ये. तोच आता तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आला. हो, पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पंच सांगतात इट्स नो बॉल. पहिलाच बॉल अगदी नो बॉल आलाय. आता इथून खऱ्या अर्थानं मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण होत आहे. एक नो बॉल खऱ्या अर्थानं हाताळला होता सेकंड ओव्हर मध्ये. आता पुनश्च एकदा या ओव्हर मध्ये हा नो बॉल पाहायला मिळतोय. चला, पंचांशी कोणताही बाद घालू नका. अंपायर डिसिजन जो फायनल डिसिजन असणार आहे त्याच्यामुळं चला लगेच मॅच आपण इथून सुरू करूया. चला मॅच स्टार्ट करा. चला मॅच स्टार्ट करा. पहिला बॉल खऱ्या अर्थानं गोलंदाजानं त्या ठिकाणी चुकीच केली आहे, तो नो बॉल आला. एक्स्ट्राची धाव. नेक्स्ट बॉल असेल तो फ्रीडचा. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 12 धावा बनवायचे त्या मात्र आता 23. 12 बॉलमध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. नेक्स्ट बॉल फ्रीडचा देखील असेल. आता संधी आहे खऱ्या अर्थानं नरेश कदमकडे. त्या संधीचं सोनं करेल का? फ्रीडच्या बॉलवरती मोठा फटका येईल का? ही अपेक्षा खऱ्या अर्थानं तर वाढली आहे डगआउट मधून देखील. ओ दांडी गुल, परंतु बॉल अगदी जर पाहिला तर फ्रीडचा आहे. जिथे आमिर पवार देखील अगदी मध्ये येऊन थांबला होता, तो देखील नाराज झाला होता, परंतु हे विसरूनच गेला होता की हा बॉल फ्रीडचा आहे. अगदी आपण पाहताय फ्रीडच्या बॉलवरती फर्निचर डिस्ट्रॉय केलं, परंतु फलंदाजाला पुनश्च एकदा संधी मिळेल. त्या संधीचं सोनं होईल का? अकरा बॉल मध्ये आता बनवायच्या आहेत त्या 23 धावा. प्रत्येक बॉलवरती जर पाहिलं तर वेगळी स्ट्रॅटर्जी, वेगळी प्लॅनिंग इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतीये. ती मात्र मोरिया 11 बार्ने टीमकडनं. ओ यावेळी ऑन साईडला फटका तर केला, फिल्डर आहेत. ओ वाडक, ओ काय कॅच पकडलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द नाईट. जबरदस्त स्वतःला सेज करत असताना डायव्ह लगावली आहे आणि इथून मात्र कॅच कॅरी केलाय फलंदाज नरेश कदम बाद. अरुण त्या ठिकाणी फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळत होते. 17 धावा धाव फलकावरती आहेत. 10 बॉलमध्ये आता 23 धावसंख्येची आवश्यकता आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आता दाखल झाला गणेश कोंडे.
फार उशिरानं दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये, अगदी मिडल ऑर्डरमध्ये आलेत. संपूर्ण जबाबदारी आता इथून वाढली आहे. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजांवरती ती जबाबदारी असेल. आता इथून येणाऱ्या 10 बॉलमध्ये 23 धावा बनवायच्या आहेत. अगदी पुढे आपला प्रवास सुरू ठेवायचा असेल तर मात्र प्रत्येकाला इथून चांगली काम करणं फार गरजेचं आहे. जे काम आता सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती करत असताना जय मुनेला तुम्ही पाहता. पहिला बॉल जो नो बॉल आला होता, तदनंतर मात्र ती अचूकता त्याला मिळाली आहे. ती व्हेरिएशन त्यानं आता मात्र पकडली आहे. वाडवा बाटनं गणेश कोंडे आल्या आल्या त्याच्या बाटमधून स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल सीमा पार, धावा 6. गणेश कोंडेच्या बाटमधून षटकार. स्ट्रोक पाहायला मिळाला गणेश कोंडेच्या बाटमधून जय मुनेच्या विरोधामध्ये. ओ यावेळी स्विच हिट करायचा होता. पंचांकडे अपील. पंच सांगतात यस फलंदाज OUT गणेश कोंडे. मोठी विकेट आली आहे हनुमान भुदुली टीमची. गणेश कोंडे बाद. चा खेळ आपण नेहमी पाहिला आणि तसेच रंग आता या मॅच मध्ये आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. कधी जर पाहायला गेलं तर एखादा मोठा फटका येतोय जे हनुमान भुतुली टीमकडे ही मॅच जाताना पाहायला मिळते. परंतु त्याच वेळी नेमका गोलंदाज देखील दुसऱ्याच बॉलवरती ती विकेट घेऊन पुन्हा एकदा ती मॅच आपल्याकडे खेचून आणतोय. हो पुन्हा एकदा इथे अगदी आपण पाहताय प्रवीण पवार आल्या आल्या त्यांच्या बॅटमधून स्टँड अँड डिस्पॅच षटकार. गणेशजी मोडक साहेबांकडून आपण पाहताय 1000 रुपयाचं कॅश प्राईज. या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी मोडक साहेब यांच्याकडून आपण पाहताय तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. ते मात्र आता प्रवीण पवार यांच्या षटकारासाठी. एक षटकार तर आलाय, दुसरा येईल का? 1000चं कॅश प्राईज आहे ते मिळेल का? धावसंख्या 29. ओ फटका तर लॉब केलाय, गॅप शोधली आहे परंतु फिल्डर वेगाने धावत आले. जेडी त्या ठिकाणी तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न हो, दुसरी देखील कंप्लीट, कारण की बॉल हातामध्ये आलाच नाहीये. प्रयत्न एफर्ट्स कमालीचे पाहायला मिळाले. जेडीचे बॉलला स्टॉप केलं. धाबा मिळाल्या 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 31. 31 धावा धावफलकावरती. विकेट्स आल्या 4. 40 धावसंख्येचा पाठलाग करतीये. 6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता आहे जय हनुमान भुतुली टीमला. फिल्डिंग मध्ये खऱ्या अर्थानं कमिटमेंट दिली आहे ती मात्र मोरिया 11 बार्नेट टीमनं. प्रत्येक फिल्डरनं खऱ्या अर्थानं ती कमिटमेंट दिली आहे. प्रत्येकानं एफर्ट्स दाखवलेत. 100% दिलं आपल्या फिल्डिंगमध्ये धाबा वाचवण्यासाठी. अरुणनं तर अगदी आपण पाहताय या स्पर्धेतील सर्व उत्कृष्ट खऱ्या अर्थानं झेल त्यांच्या माध्यमातूनच पाहायला मिळाला. काय कमालीचा झेल आपण त्या ठिकाणी पाहिला. आता मात्र येणारे 6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. अमीर पवार आणि त्याच्या साथीनं प्रवीण पवार हे 2 फलंदाज सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत.
6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. बरोबर वेळेमध्ये आपल्याला मॅचेस कव्हर करायचे, त्यासाठी सर आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये बरोबर लवकरच मॅचेस कव्हर करतो. उद्या देखील आपण पाहता या ठिकाणी तुम्हाला बरोबर 6:45 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. बरोबर 7 वाजता तो पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. उद्याच्या लॉट्समध्ये खेळणाऱ्या सर्व टीम्स. हो, पंचांकडे अपील. फलंदाज आमिर पवार होईल बाद. आणखीन एक धक्का मिळतोय जय हनुमान भुतुली टीमला. पंचायत समिती सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. नवनिर्वाचित पंचायत समितीचे सदस्य नितीनजी धुले साहेब आपण पाहता या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. दरम्यान इथे आपण पाहता चेक केलं जात आहे. तिसरे पंच या ठिकाणी अगदी आपण पाहता हा डिसिजन या ठिकाणी चेक करत असताना मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आली आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आला. आता इथून जर आपण पाहिलं आमिर पवारला इथून मात्र परतावं लागतंय. आणखीन एक मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. आमिर पवार देखील इथून बाद होत आहेत. धाव फलक्यामध्ये 31 आहेत. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 5 आणि धावा बनवायचे आहेत. सॉरी 4 आणि धावा बनवायचे आहेत त्या 9. 4 बॉलमध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. पाच बॉल आणि आता 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. 5 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. तुमच्याकडून एखादी चुकी झाली, आमच्या तोंडामधून निघलं की ते सगळीकडे पसरतंय. योगेश सर, खरं तर कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य आदरणीय चोरावले गावचे नितीनदादा धुळे यांचं आगमन आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नितीनदादाने विनंती करायला की आपण सन्मानाने या मंचावरती यावं. ऑन साईडला फटका गॅपमध्ये ढकलला फिल्डर. ओ चुकी झाली आहे. बॉल सीमा पार. धावा 4. नशिबाचा चौकार. आवश्यकता होती. पहिला बॉल डॉट बॉल आला होता, त्याच्यावरती अगदी आपण पाहता आमिर पवारची विकेट पाहायला मिळाली आणि तदनंतर महेश आला बॅटिंग करण्यासाठी. पहिलाच बॉल तो फेस करत असताना जिथे एकच धाव पाहायला मिळाली असती तिथे मात्र फिल्डरनं चुकी केली आहे. धावा मिळाल्या तर 4 बॉल आणि आता कंपल्सरी 5ची आवश्यकता. हो, ब्लाइंग स्ट्रोक. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा चुकी झाली आहे. यावेळी एसटी रक्षक त्या ठिकाणी आपण पाहताय चुकी करताना पाहायला मिळाले. जिथे पुन्हा एकदा निर्धाव बॉल होऊ शकला असता तिथे मिळाली आहे ती मात्र एक सिंगल धाव. शेवटचे 3 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 बॉल 4ची आवश्यकता. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 3 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. सेकंड राऊंडची पहिली मॅच. एकीकडे मोरिया 11 बारने त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान भुतिवली. एक बॉल साठी संघर्ष, एका धावेसाठी संघर्ष करतीये. दोन्ही टीमचा खऱ्या अर्थानं चुरस मैदानाच्या आतमध्ये. कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल केलाय, वॅकंड एरिया शोधले, बॉल सरळ चाललाय सीमा रेषा पार. धावा 4. प्रवीण पवारच्या बॅटमधून आलाय हा चौकार. पवार हा या मॅचचा मॅच विनर ठरला. तो महत्वाच्या क्षणी आलेला षटकार आणि या विजयाचा चौकार. आणि मी विनंती करतोय कर्जत पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य
आदरणीय नितीनदादा धुळे यांचं आगमन आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये नेहमी सावळे गावामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, आवर्जून ज्यांची उपस्थिती क्रीडा स्पर्धांना असते ते आदरणीय नितीनदादा धुळे यांना मी विनंती करेल की नितीनदादा आपण सन्मानाने या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जानवन बुतिवली संघाचा योगेश सर अनाऊन्स करा आणि नितीन